आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत परळी कडकडीत बंद। परळी प्रतिनिधी सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी मोकाट असल्याने अटक करावे म्हणून तसेच आमदार रोहित पवार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज बुधवार दिनांक 3 रोजी परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला। सकाळी शहरातून कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली। मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची बँक कॉलनी येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यकर्त्यांनी परळी बंद ठेवली आहे। यामुळे शहरातील सर्व व्यापारी बंद असल्याने शुकशुकाट आहे। तर आक्रमक कार्यकर्त्यांनी आज सकाळी शहरातून दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले होते। यात प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले। या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील पोलिसांनी ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। असं वर्तन आपल्या साहेबांनी व अण्णांनी या ठिकाणी परळी बंदचे आव्हान आमचे राष्ट्रवादीचे मरळवाडीचे युवा सरपंच बापूराव आंधळे यांची शनिवारी 29 तारखेला अमानुषाने निर्घुण हत्या करण्यात आली। पोलीस प्रशासन अटक सत्र सुरू आहे, तपास सुरू आहे, पुरावे गोळा करणं चालू आहे। आणि असं असताना आम्ही राष्ट्रवादी परिवार म्हणून दुःखात असताना रोहित पवार जे आमदार आहेत त्यांनी आंधळे कुटुंबियांविषयी संवेदना आस्था करण्याऐवजी त्यांनी याचं गलिच्छ असं राजकारण महाराष्ट्रात सुरू केलंय। आणि हे एका सरपंचाचा अपमान नसून महाराष्ट्रातील सर्वच सरपंचांचा त्यांनी या प्रसंगी अपमान केला आहे। आणि या वाचावील रोहित पवारांना कुठेतरी आळा बसावा। आमच्या परळीकरांनी त्यांना या परळी बंदच्या माध्यमातून एक उत्तर दिले, एक चपराक दिली आहे। आणि उठसूट मुंडे साहेबांवर बोलायचं, उठसूट परळीवर बोलायचं, गेल्या अनेक महिन्यांपासूनच हे षडयंत्र खोडून पाडण्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज परळी बंदचं आवाहन केलंय। आणि आमच्या प्रतिसादाला परळीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत कडकडीत बंद आज परळी शहरामध्ये करण्यात आलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.